शिवाजी मंदिर मुंबई येथे नुकतेच संपन्न झाले रणरागिणी ताराराणी या इतिहासावर आधारित नाटकाचे हिरक महोत्सव सादरीकरण। थेट इतिहासाच्या पानातून रंगमंचावर अवतरलेली ही तेजस्वी झलक प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालून गेली। ताराराणीच्या शौर्याची आणि मोगलांविरुद्ध त्यांच्या धाडसी संघर्षाची ही कथा प्रत्येक कलाकाराच्या समर्पित अभियानामुळे अधिकच प्रभावी झाली। विशेषतः औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने आपल्या संवादफेकीतून आणि देहबोलीतून रंगमंचावर खऱ्या औरंगजेबाचे अस्तित्व उभं केल्यासारखे वाटत होते। दिग्दर्शन, संगीत, वेशभूषण आणि प्रकाश योजना या सर्व घटनांचे अचूक मेळ साधल्यामुळे हे नाटक एक स्मरणीय अनुभव ठरला आहे। रणरागिणी ताराराणी हे नाटक केवळ मनोरंजन न करता आपल्या इतिहासाची उजळणी करून देत आपले अभिमान निर्माण करणारे ठरलं आहे। धगधगती मुंबईकडून नाटकाच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन। आज छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराचा 60वा म्हणजे हिरक महोत्सवी वर्षाचा वर्धापन दिन सोहळा आहे आणि त्यानिमित्त आज प्रेक्षकांसाठी खास बाग म्हणून रणरागिणी ताराराणीचा ऐतिहासिक शो ठेवला आहे। त्याबद्दल आपण काय सांगू? आज आमचा 60वा वर्धापन दिन आहे आणि म्हणून हा आनंदाचा दिवस आहे की इतके वर्ष शिवाजी मंदिरने अनेक नाटक इथे प्रदर्शित केली आणि अनेक लोकांना प्रशिक्षण दिलं, अनेक लोकांना संधी दिली आणि आज 60वा वर्धापन दिनानिमित्त आपले सांस्कृतिक शाखेचे मंत्री श्री शेलार साहेब येत आहेत आणि त्याचबरोबर अनेक जानेमाने लोक सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून येत आहेत आणि आम्ही हा फ्री ठेवलेला आहे शो आणि ओपन ठेवलेला आहे। रणरागिणी ताराराणी हे नाटक ठेवलेलं आहे। ह्या निमित्ताने हे नाटक पहिल्यांदाच शिवाजी मंदिर सरस्वतीने मिळून प्रकाशित केलं आहे, प्रोड्यूस केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चालेल कारण 27 वर्ष जो स्वतंत्र लढा शिवाजी महाराजांनंतर झाला औरंगजेबाच्या विरोधात, संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणी यांच्यावर हे नाटक आहे आणि हा विषय सगळ्यांना कळावा अशी आमची इच्छा आहे। तेव्हा आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात आम्ही हे नाटक घेऊन जाणार आहोत आणि आजच्या दिवशी आम्हाला अभिमानाचा दिवस आहे। माझ्या वडिलांनी हे थिएटर बांधलं होतं, त्यावेळेला त्यांनी जनरल सेक्रेटरी होते, त्यावेळेला त्यांनी बांधलं होतं। बाळासाहेब देसाईंनी आम्हाला ह्यात फार मदत केली होती आणि अनेक नेते, मुख्यमंत्री सगळे येऊन गेलेले आहेत आणि महाराष्ट्रात हे एक अग्रगण्य असं नाट्य थिएटर आहे, देशात नाट्य थिएटर असं इतके नाटक हे झालेले ते कुठलंच थिएटर नाही आहे। म्हणजे रोज 3 नाटकं व्हायची एकेकाळी। आजकाल नाटक थोडा कमी झालेले आहेत कारण टेलिव्हिजन वगैरे वाढलेलं आहे, तरी देखील हे थिएटर फार चालत आहे। अनेक नाटकं, नवीन नाटकं इथे प्रदर्शित होतातच आणि त्यामुळे आम्हाला समाधान, राष्ट्र समाधान आहे। तर एक विशेष करून हे छत्रपती शिवाजी मंदिर नाट्य मंदिरचा प्रयोग स्वतः निर्मित केलेला आहे। म्हणजे इतर कार्यक्रम होतात, इतर संस्थेचे कार्यक्रम ते बाहेरून एखादा ऑर्केस्ट्रा किंवा एखादा नाट्य निर्मित केलेले संस्थेला बोलून तो कार्यक्रम करतात, पण एक विशेष बाब म्हणजे तुम्ही स्वतः निर्मित केलेलं हे नाटक आहे। प्रेक्षकांना आज वर्धापन दिनानिमित्त काय शुभेच्छा? नाही, हे नाटक आम्ही प्रदर्शित केलेलं आहे ह्याचा फार गरज होती कारण ताराराणी कोण आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं, महाराष्ट्राला माहीत नव्हतं आणि 27 वर्ष मराठे लढले औरंगजेबाविरोधात, हा इतिहासही कुणाला माहीत नव्हता आणि तो सगळ्यांना माहीत होणं आवश्यक आहे। म्हणून सर्वांनी ते बघावं आणि त्याबद्दल सर्वांना बघायला सांगावं, पण आपला इतिहास माहीत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला वाटतं आणि तो माहीत असावा। धन्यवाद।